नमस्कार. आज आपलं मल्चिंग पेपर पसरायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने आपण मल्चिंग पेपर टाकत आहोत आणि ह्या दोन बेडमधलं अंतर आपलं लॅटर टू लॅटर 6 फूट आहे. आणि आपण जे ड्रीप आहे ते नॉन ISI पेप्सी असं ड्रीप वापरत आहोत गेल्या 4-5 वर्षापासून. आणि त्यानंतर आपण हा जो मल्चिंग पेपर आहे, हा मल्चिंग पेपर आपण 22 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरत आहोत आणि लेबरच्या साहाय्याने असा मल्चिंग पेपर आपण दाबून घेत आहोत. एकदम टाईट, जमिनीला खेटन झोळ असा पडणार नाही अशा पद्धतीने आपण मल्चिंग हा लेबरच्या माध्यमातून पसरून घेत आहोत. ट्रॅक्टरच्या माध्यमातून पसरला तर ते डायरेक्ट असा घुसतो आणि नंतर कालांतराने फाटतो. त्याच्यामुळे आपण मल्चिंग आथरताना लेबरच्या साहाय्याने मल्चिंग आथरत आहोत. आणि आपलं मल्चिंग पेपर आज पसरून होणार आहेत. मल्चिंग पेपर पसरून झाला का मग आपण त्यानंतर रोपाची लागवड करणार आहोत. आधी आपण साधारण याला 1 दिवस भिजून दिलं होतं, बेड भिजवले होते ट्रायलमध्ये. आता उद्या आपण याला होलं पाडणार मल्चिंग पेपरला होलं पाडून झाले की आपण साधारण 2 दिवसांनी लागवड करणार आहोत. अशा प्रकारे आपलं काम दुसऱ्या टप्प्यात आलेलं आहे. धन्यवाद.